मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि मुंबईचे जे मूळ नागरिक आहेत, मुंबईतले जे कोळी बांधव आहेत, त्यांचे प्रश्न जे आहेत ते अद्याप सुटलेले नाहीत। अशाच एका कोळीवाड्यामध्ये आपण आहोत, जिथले कोळीवाड्यांचे काय प्रश्न आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्यासोबत इथले स्थानिक उमेदवार देखील असणार आहेत। आपण आहोत मुंबईतल्या तुर्भे इथल्या कोळीवाड्यामध्ये आणि याच कोळीवाड्यामध्ये वर्षानुवर्ष जे प्रश्न आहेत ते रेंगाळलेले सुटलेले नाहीत। का सुटलेले आपण थेट उमेदवारांना विचारूया। कोळीवाडा प्रसिद्ध आहे, तुर्भे कोळीवाडा पारंपरिक कोळीवाडा आहे, मात्र इथले प्रश्न खूप आहेत आणि ते सुटलेले नाहीत। तुम्ही इथल्या कोळीवाड्यांना काय सांगणार आहे, कोळी बांधवांना काय सांगणार आहे, कशा प्रकारे तुम्ही त्यांचे प्रश्न सोडवणार आहात? कोळीवाड्यातले जे काय प्रश्न आहेत ते त्यांच्याशी सामूहिकपणे बैठक घेऊन त्याच्यावर त्यांचा अभ्यास, ज्यांचा अभ्यास आहे त्या सगळ्यांचा अभ्यास असतो, त्याच्यावर त्या अभ्यासात्मक दृष्टिकोनातून ते प्रश्न आढळून सीमाकुलांचा प्रश्न आहे, सीमारेषेचा प्रश्न आहे, त्यांच्या मासेमारी कोळी बांधवांच्या मच्छीमार समाजाच्या सामायिक मालमत्ता वगैरे सुविधाचा जो प्रश्न, हे प्रश्न सोडवणे पारंपरिक प्रश्न आहे, ते सुटलेले नाहीत, ते सोडवणे गरजेचं आहे आणि ते सोडवण्याचा मी नगरसेवक झाल्यावर पूर्णपणे प्रयत्न करणार। आपल्यासोबत कोळी बांधव देखील आहेत स्थानिक। काका काय सांगाल, काय तुमच्या कोळीवाड्याचे प्रामुख्याने प्रश्न आहेत, तुमच्या अपेक्षा काय? आमची अपेक्षा काय बाबा, जे सीमांकन करायचं आहे ना ते अजून झालेलं नाही। त्या सीमांकनामुळे आमच्या रोडच्या बाजूला आमचे मागे तिकडे बांधले ते न तुटायला नाही पाहिजे, बस एवढंच आमच्या त्यांचे स्थानिक प्रश्न आहेत। काय अजून स्थानिक प्रश्न आहेत तुमचे? स्थानिक प्रश्न तर भरपूर आहेत, जसं आता ही पार्किंग झाली, पार्किंगचा प्रश्न आहे, पोरांना खेळण्यासाठी प्रश्न आहे, त्याच्यानंतर असे भरपूर म्हणजे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा प्रश्न आहे, म्हणजे वेगवेगळे प्रश्न आहेत। ते प्रत्येक प्रश्न सुटलाच पाहिजे। आणि आमच्या जेटी आहे, मेन जेटी आहे, तिथे बसायसाठी काही सोयी नाही। लोक येतात संध्याकाळी बसतात तिथे, काय आणून आसन केलं तर बरं होईल। व्यवस्था पाहिजे तुम्हाला। तुम्ही काय सांगाल, काय काय प्रश्न आहेत कोळीवाड्यातले? अजून कोळीवाड्यातले प्रश्न भरपूर रेंगाळलेले आहेत। गेली अनेक वर्षे आमच्या शिवसेनेचे पण कार्यकर्ते, पदाधिकारी पण होते, खासदार झाले, आमदार झाले, पण प्रश्न काय सुटले नाही। आमचा मोठा प्रश्न जो आहे तो सीमांकनचा आहे, जो आता उद्धव साहेबांनी हाती घेतलेला आहे आणि तो लवकरात लवकर आम्ही करू। आणि जी आमची काही लोकांनी आम्ही घरं बांधलीत ती तुटावी नाही, ह्यासाठी आम्ही आमच्या उमेदवाराला तो प्रश्न सांगितलेला आहे की त्याच्यावर तुम्ही हे तेव्हा नियंत्रण ठेवा आणि ते आमच्या जागा आमच्या झाल्या पाहिजे आणि पुढे भविष्यात पण तुटल्या नाही पाहिजे। मागे 1-2 वेळेला कारवाया झाल्या, तुटल्यात लोकांची घरं, ती तुटली नाही पाहिजे आणि आमचं त्यांच्याकडून अपेक्षा त्याच आहेत उमेदवाराकडून की ते आम्हाला सहकार्य करतील। का की सगळ्या कोळीवाड्यातल्या नागरिकांनी त्यांचे प्रश्न मांडले, ते प्रश्न सोडवणार कसे तुम्ही? ह्या पूर्ण विभाग चित्ताकामा समरीश विभाग आहे। संपूर्ण पहिला आपला हा मुंबईचा सर्वप्रथम नागरिक म्हणजे कोळी बांधव आणि त्या आद्य नागरिक, आणि आद्य नागरिकाचा प्रश्न सोडवणं माझं आद्य कर्तव्य आहे। त्यामुळे झाला पहिला प्रश्न आम्ही आता आमच्या ज्या ह्याच्यात आहे वचननाम्यामध्ये, तर साहेबांनी वचननाम्यामध्ये उद्धव साहेबांनी, आदित्य साहेबांनी हे प्रश्न घेतले आहेत। जसं काकांनी सांगितल्याप्रमाणे सीमा ओलांडण्याचा प्रश्न आहे, सीमारेषेचा, तो सीमारेषेचा प्रश्न हा ताबडतोब आपण त्याच्यामध्ये तो घेण्यात येईल, त्यामुळे त्यांना त्याचा फायदा होईल। दुसरा विकास आराखडा जो आहे त्यांचा तो ताबडतोब हे करण्यात येईल। यांनी सांगितल्याप्रमाणे जेट्टीवर लोकांना जे फेरफटका मारतात सकाळ संध्याकाळ, त्यांच्यासाठी पहिली आसन व्यवस्था ताबडतोब, फंड पास नाही झाला तर माझ्या खिशातल्या पैशांनी मी निवडणुकीनंतर त्यांना पहिलं निवडून आल्यानंतर, समज फंड तर पास होणं उशीर होईल तर त्याच्या आधीच मी त्यांना आसन व्यवस्था करून देण्यात येईल। बरेचसेच प्रश्न आहेत। आता मार्केटची दुरावस्था, मार्केटची पण दुरावस्था झाली आहे, तर अतिशय अत्याधिक सुविधायुक्त असं मार्केट त्यांना कोळी बांधवांच्यासाठी, ज्या महिला माझ्या बसतात, माझ्या आई बहिणी बसतात, त्यांच्यासाठी कोळी बांधवण्यासाठी ते अद्याप सुविधाचं मार्केट सुंदर असं बनवण्यात येईल। कोळी बांधवांच्या घरांचा देखील प्रश्न प्रलंबित आहे, तो कसा सोडवणार? त्या कोळी बांधवांच्या घराचा प्रश्न असा आहे की कोळी बांधव ज्यावेळेला आपलं घर बांधतो, आपल्या कमाईतून मेहनतीने पैसे कमवतो आणि कोळी बांधव घर बांधायला घेतो, तर मी तर सोडा, कोणत्याही महानगरपालिकेचा अधिकारी तर काय चांगले अधिकारी असतात, पण कोणाचा एखादा अधिकारी काय आहे ते व्यत्यय आणत असेल, त्या घराच्या बांधकामाला मी तर कधी आयुष्यात पैसे घेतले नाही, यापुढे पण घेणार नाही। आणि कोळी बांधवांसाठी तर त्याच्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करणार की त्यांचा कोणत्याही बांधकामाला घरी त्यांच्या याला व्यत्यय होऊ नये, यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार। आपण पाहतोय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची, तसेच आमची एक अपेक्षा आहे की 50-50 मीटरवर CCTV कॅमेऱ्याची तरतूद झाली पाहिजे, कारण की आजूबाजूला थोडे इल्लीगल असे लोक येऊन इथे धिंगाणा वगैरे करतात,
तर महिलांच्या सुरक्षेच्या कारणास्तव आम्हाला CCTV अवेलेबल झाले तर खूप सुरक्षितता होईल, लहान मुलांना सुरक्षितता होईल. तसेच पार्किंग व्यवस्थेवर पण काहीतरी उपाय निघाले पाहिजे. एक साईडने इन केलं तर दुसऱ्या साईडने आउट करता येईल असं काहीतरी झालं पाहिजे. तसेच रस्त्यावर कार्यक्रम होतात, त्या गावकऱ्यांना पण कार्यक्रम करताना कोणती बाधा आली नाही पाहिजे. असे अनेक प्रश्न आहेत, ते साहेबांनी सोडवावे ही आमची अपेक्षा आहे. आपण पाहतो की तुर्भे कोळीवाड्यातले स्थानिक कोळी जे बांधव आहेत त्यांच्या अनेक प्रश्न आणि ते सोडवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अरुण उल्हे हे प्रयत्नशील असल्याचं त्यांनी प्रचारादरम्यान सांगितलं आहे. निवडणुकीनंतर निकाल काय लागेल, निकाल लागल्यानंतर इथल्या स्थानिक कोळी बांधवांचे प्रश्न सुटत आहेत का हे आता पाहावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह उदय जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई.